भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजप विरोधातली सर्वपक्षीय आघाडी सक्रिय झाली आहे। विशेष म्हणजे काँग्रेसने अकोल्यात कोणतेही पद घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे। बहुमताच्या 41 आकड्याची भाजप आणि काँग्रेसकडून मोठी जुळवणी सुरू आहे। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडे आता 38 जागा आहेत, तर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, वंचित, एमआयएम आणि इतर असे मिळून सगळ्या जागा होतात 40। त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी एका नगरसेवकासह किंग मेकरच्या भूमिकेत आहे। दरम्यान भाजप विरोधात सर्वपक्षीय मोठ बांधण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या घरी बैठकांचं सत्र पाहायला मिळते। विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवारांची राष्ट्रवादी हजर होती। त्यामुळे अजित पवार नेमकं कोणाच्या पारड्यात वजन टाकतात आणि अकोला कोणाचं होतं पाहणं महत्त्वाचं आहे। तर अकोला महापालिकेतलं पक्षीय बलाबल काय सांगतं नजर टाकूया। अकोल्यामध्ये एकूण जागा आहेत 80, बहुमताचा आकडा मॅजिक फिगर आहे 41। सध्याची स्थिती काय? भाजप सर्वाधिक 38 जागा, काँग्रेसकडे आहेत 21, राष्ट्रवादीकडे 1 जागा आहे, शिवसेनेकडेही 1 जागा आहे, ठाकरेंची शिवसेना 6 जागा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 जागा आहेत, वंचितने 5 जागा जिंकल्या आहेत, एमआयएम 3 आणि अपक्ष 2 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते। बहुमताकरता आता कसं इक्वेशन येऊ शकतं, तर काँग्रेसच्या 21 जागा, त्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 जागा ऍड केल्या, 6 नगरसेवक, तर आकडा जातो 27 वर, वंचितचे 5 आकडा जातो 32 वर, एमआयएमचे 3 नगरसेवकही या आघाडीत येऊ शकतात, 35 होत आहे संख्या। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 3 आले तर 38 वर हे समीकरण जातं आणि 1 राष्ट्रवादीचा ऍड केला तर होतात 39 आणि 2 अपक्ष हेही जर एकत्र आले तर बहुमताचा 41चा आकडा ही आघाडी गाठू शकते आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवू शकते। या सगळ्या संदर्भात अमोल मिटकरी, प्रकाश आंबेडकर आणि नितीन देशमुख यांचं म्हणणं काय, त्यांनी काय नेमक्या भावना व्यक्त केल्या आहेत पाहूया। नाही, बोलावला तर जेवायला सर्वच जण जात आहेत ना, त्याच्यामुळे तुम्ही कितीही लावा शक्ती, लय मजबूत महायुती, त्यामुळे महायुतीचं सरकार होणार आहे। काळजी करू नका, 30 तारखेपर्यंत अवकाश आहे, प्रत्येकांना निमंत्रण आहेत जेवणाचे, ते जेवायला जात आहेत आणि संध्याकाळी येऊन आम्हाला सांगतात की आम्ही काय काय जेवलो, त्याच्यामुळं काही काळजी करण्याचं कारण नाही। महायुती पूर्वी भक्कम होती, एकत्र आम्ही लढलो आणि एकत्रच आम्ही आहोत आणि तेच सरकार स्थापन होईल। महापौराचा कॅन्डिडेट आम्ही लवकरच जाहीर करू एवढं फक्त सांगतो। त्याच्यामुळे असं आमच्यामध्ये मतभेद नाही, एवढंच फक्त हे करेल। किरकोळ ॲडजस्टमेंट जे आहेत त्या किरकोळ ॲडजस्टमेंट झाल्या की आम्ही सगळंच 5 वर्षाचा आमचा कारभार कसा असणार तो जाहीर करू त्याच्यामध्ये। नाही, रस्सीखेच नाही म्हणतायत, आपापल्या पक्षाला प्रत्येकाला वाटते की आपल्या पक्षाचा महापौर बनला पाहिजे, प्राथमिक चर्चा असते, आता चर्चेतून मार्ग निघत असतात। आम्ही आमच्या पक्षाच्या भावना आम्ही मांडल्या, वंचितच्या लोकांनी बी त्यांच्या बाळासाहेबांजवळ त्यांच्या भावना सांगितल्या। आता प्रत्येक पक्षाचं आपापल्या पक्षाची बाजू मांडणं कर्तव्य असते, परंतु त्याच्यातून निर्णय घेणं हे त्याच्यातून योग्य निर्णय घेतला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।